अंबाजोगाई शहरामध्ये सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्यानं पत्रकाराच्या बाजूशी खंबीरपणे उभे आहात अशा प्रकारचं आश्वासन देतात, परंतु पत्रकार बांधवांसाठी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार भवन व्हावं यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही। परंतु अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून भाडे तत्वावर पत्रकार कक्ष तात्पुरत्या स्वरूपात अंबाजोगाईतील पत्रकार बांधवांसाठी देण्यात आला। परंतु जो पत्रकार कक्ष देण्यात आलेला त्या इमारत ती अतिशय जुनी इमारत आहे आणि कोणत्याही क्षणी ती इमारत जमीन उद्ध्वस्त केली जाणार आहे। त्यासाठी अंबाजोगाईतील पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन व्हावं यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण व सचिव साहेब श्री नांदुरकर व कार्यालयामध्ये या ठिकाणी आलो, पण आज तांत्रिक अडचणीनं माननीय सभापती साहेब बी नाहीत आणि सचिव साहेब बी नाहीत, परंतु सहसचिव साहेब आहेत, काळे साहेब आहेत व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बाजार समितीमध्ये उपलब्ध आहेत। बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 एकर जागा देण्यात आलेली आणि त्या जागेमध्ये एक व्यापाऱ्यासाठी व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी उत्कृष्ट असे एक कॉम्प्लेक्स निर्माण केलं जाणार आहे, नियोजित आहे, ती केलं जाणार आहे। आमची अशी पत्रकाराची डिजिटल मीडिया अंबाजोगाईच्या वतीनं मागणी होत आहे की या कॉम्प्लेक्समध्ये अंबाजोगाईतील पत्रकार बांधवांसाठी एक पत्रकार भवनासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचं निवेदन आम्ही आता काळे साहेबांकडे यांच्याकडे आम्ही देत आहोत, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव आहेत त्यांच्याकडे आम्ही देत आहोत।